नमस्कार. आपण रोजच्या बोलण्यात रामेश्वर किंवा अशक्य असे शब्द किती सहजपणे वापरतो. पण कधी विचार केलाय का की हे शब्द नक्की बनतात कसे? काही शब्द म्हणजे जणू दोन शब्दांची मैत्री असते, तर काही शब्दांना एक छोटीशी शेपटी किंवा टोपी लावून एक अगदी नवीन रूप दिलेलं असतं. आज आपण बरोबर याच प्रश्नाच्या मुळाशी जाणार आहोत. मराठीतले शब्द कसे तयार होतात यामागचं रहस्य उलगडणाऱ्या दोन अगदी सोप्या पण खूप महत्वाच्या संकल्पना आज आपण समजून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या संकल्पनेपासून. ती आहे संधी. आता संधी म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, तर शब्दांची एक घट्ट मैत्री आहे असं समजा, जिथे दोन ध्वनी एकमेकांच्या अगदी जवळ येतात आणि एका नवीन रूपात आपल्यासमोर येतात. इथे बघा, देव आणि आलय हे दोन शब्द कसे एकत्र येतात ते. देवमधला शेवटचा ध्वनी आहे अ आणि आलयमधला पहिला ध्वनी आहे आ. हे दोन्ही मिळून तयार होतो आ आणि आपला शब्द बनतो देवालय. हीच तर गंमत आहे संधीची. संधीची ही मैत्री बरं का 3 वेगवेगळ्या प्रकारे होते आणि हे प्रकार पूर्णपणे ध्वनींवर अवलंबून आहेत. स्वरसंधी, व्यंजनसंधी आणि विसर्गसंधी. चला या तिघांनाही आपण एक एक करून भेटूया. चला सुरुवात करूया पहिल्या प्रकारानेच, स्वरसंधी. आणि गंमत म्हणजे याच्या नावातच सगळं काही दडलेलं आहे. इथे सगळा खेळ आहे तो फक्त स्वरांचा. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जेव्हा एका शब्दाच्या शेवटी एक स्वर येतो आणि त्याच्या पुढच्या शब्दाच्या सुरुवातीलाही एक स्वर येतो, तेव्हा हे दोन्ही स्वर एकमेकांना भेटतात आणि एकत्र येतात. यालाच आपण म्हणतो स्वरसंधी. आता हे उदाहरण बघा, किती मस्त आहे. राम या शब्दाच्या शेवटी अ हा स्वर आहे आणि ईश्वर शब्दाच्या सुरुवातीला ई हा स्वर. जेव्हा हे अ आणि ई एकत्र येतात तेव्हा त्यांचा होतो ए आणि म्हणूनच आपला शब्द तयार होतो रामेश्वर. ओके, तर स्वरांचा खेळ तर आपण पाहिला. आता वळूया व्यंजनांकडे. आपला दुसरा प्रकार आहे व्यंजनसंधी, जिथे सगळी सूत्र व्यंजनांच्या हातात असतात. इथे ना नियम थोडासा वेगळा आहे. जेव्हा दोन ध्वनी एकत्र येतात आणि त्यातला एक ध्वनी जरी व्यंजन असेल तर त्यांच्यात एक वेगळाच बदल घडून येतो. याच बदलाला व्यंजन संधी असं म्हणतात. हे उदाहरण बघा, सतमधला त आणि जनमधला ज हे दोन व्यंजन जेव्हा एकमेकांसमोर येतात तेव्हा नियमाप्रमाणे तचं रूपांतर झ मध्ये होतं आणि आपल्याला मिळतो सज्जन हा शब्द. आहे की नाही एकदम सोपं? आणि आता येतोय संधीचा तिसरा आणि जरा खास प्रकार, विसर्गसंधी. नावाप्रमाणेच यात विसर्ग म्हणजे ते दोन टिंब खूप महत्वाची भूमिका बजावतात. विसर्ग म्हणजे हे दोन टिंब हा स्वतः एकटा काही करत नाही, पण त्याच्या आजूबाजूला येणाऱ्या स्वरांमुळे किंवा व्यंजनांमुळे तो एका नवीन ध्वनीला जन्म देतो. या प्रक्रियेलाच विसर्गसंधी असं म्हणतात. जसं की इथे बघा, लोकह या शब्दातला विसर्ग जेव्हा हित या शब्दाला जोडला जातो तेव्हा त्या विसर्गाचं रूपांतर ओ मध्ये होतं आणि शब्द तयार होतो लोकोहित. चला, संधीचा विषय तर झाला. आता दुसऱ्या महत्वाच्या संकल्पनेकडे वळूया. ती आहे साधित शब्द. संधीमध्ये आपण पाहिलं की ध्वनी एकत्र येतात, पण इथे तर एका मूळ शब्दापासूनच एक नवीन शब्द जन्माला येतो. साधित शब्द म्हणजे काय, तर एका मूळ शब्दाला जणू काही नवीन कपडे घालण्यासारखे. आपण त्याला काहीतरी जोडतो आणि त्यामुळे त्याचा अर्थ बदलतो किंवा त्याला एक पूर्णपणे नवीन ओळख मिळते. आणि हे साधित शब्द बनवण्याचे मुख्यत्वे 2 मार्ग आहेत. एक म्हणजे शब्दाच्या शेवटी काहीतरी जोडणं, ज्याला म्हणतात प्रत्यय, आणि दुसरा म्हणजे शब्दाच्या सुरुवातीला काहीतरी जोडणं, ज्याला म्हणतात उपसर्ग. चला हे दोन्ही प्रकार पटकन पाहूया. तर पहिला प्रकार आहे प्रत्यय. प्रत्यय म्हणजे शब्दाला लागलेली एक छोटीशी शेपूटच समजा, जी शब्दाच्या शेवटी लागते आणि त्याला एक नवीन अर्थ देते. बघा, शिख या मूळ धातूला जेव्हा ने हा प्रत्यय लागतो तेव्हा शिकणे ही एक क्रिया दाखवणारा नवीन शब्द तयार होतो. म्हणजे इथे शब्दाच्या अर्थात एक प्रकारे भर पडली. आता पाहूया उपसर्ग. प्रत्यय जर शब्दाची शेपूट असेल तर उपसर्ग म्हणजे शब्दाने घातलेली टोपी. तो शब्दाच्या सुरुवातीला लागतो आणि अनेकदा तर शब्दाचा अर्थ पूर्णपणे म्हणजे 180 अंशात फिरवून टाकतो. आणि ह्यापेक्षा उत्तम उदाहरण असूच शकत नाही. शक्य या शब्दाच्या आधी फक्त अ हा एक उपसर्ग लागला आणि त्याचा अर्थ थेट उलटा झाला, अशक्य. पाहिलं,
एका अक्षराने संपूर्ण अर्थ कसा बदलून टाकला? बरं, आपण संधी म्हणजे काय ते पाहिलं, साधित शब्द म्हणजे काय तेही पाहिलं. पण आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न, यांच्यात नेमका फरक काय आहे? चला आता हे कोडं सोडूया. तर सगळ्यात महत्वाचा फरक लक्षात ठेवा. संधी म्हणजे ध्वनींचं मिश्रण आहे. जसं दोन रंग एकत्र करून एक तिसरा रंग तयार होतो. इथे शब्दाच्या मूळ रूपात फार बदल होत नाही. या उलट साधित शब्द म्हणजे लेगो ब्लॉकसारखा आहे, जिथे एका मूळ ब्लॉकला दुसरा ब्लॉक जोडून आपण एक पूर्णपणे नवीन वस्तू तयार करतो. थोडक्यात, एका ध्वनी मिळतात तर दुसऱ्यात थेट नवा शब्दच घडतो. संधी आणि साधित शब्द समजून घेणं म्हणजे भाषेच्या इंजिनमध्ये डोकावून पाहण्यासारखं आहे, नाही का? हे नियम कळले की आपल्याला फक्त नवीन शब्दच कळत नाहीत, तर आपली भाषा अधिक प्रभावीपणे कशी वापरायची आणि तिचं खरं सौंदर्य कशात आहे हे सुद्धा समजतं. आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न, भाषा आधी की तिचं व्याकरण आधी? म्हणजे भाषेला तिच्या नियमांमुळे आकार मिळतो की लोकांच्या बोलण्यातून आणि लिहिण्यातून तिचे नियम तयार होत जातात? याचा विचार नक्की करा.